हॅलो फ्रेंड्स, आज आपण FY BA BEdचा जो जनरल इंग्लिश किंवा ऑप्शनल इंग्लिशचा जो पेपर आहे त्या पेपरचा आपण ॲन्युअल पेपर पॅटर्न पाहणार आहोत. हा ॲन्युअल पेपर पॅटर्न साधारणपणे लक्षात घ्या, 80 मार्काचा हा पेपर असणार आहे. तुम्हाला 3 तासाचा वेळ दिला जाणार आहे. एकूण 4 प्रश्न या पेपरमध्ये असणार आहेत. प्रत्येक प्रश्नामध्ये ए आणि बी असे 2 सेक्शन असणार आहेत. सर्वप्रथम पहिला जो प्रश्न आहे तो पहिल्या प्रश्नामध्ये ए आणि बी असे 2 सेक्शन असतील. आता ए सेक्शनमध्ये काय असणार आहे ते बघू. ए सेक्शनमध्ये ॲन्सर इन 20 वर्ड्स एनी 5 फॉर 10 मार्क्स. या सेक्शनमध्ये तुम्हाला कोणतेही 5 क्वेश्चन्स तुम्हाला सोडवायचे आहेत, तर ते 2-2 मार्कासाठी असणार आहेत. तुम्हाला 2 लाईन्समध्ये किंवा 20 वर्ड्समध्ये तुम्हाला त्याचा आन्सर लिहायचा आहे आणि ते 10 मार्कासाठी असणार आहेत. तर लक्षात घ्या, तर या सेक्शनमधले जे काही प्रश्न असणार आहेत ते लिटररी टर्म्सवरती असणार आहेत. आता लिटररी टर्म कोणते? व्हॉट इज सॉनेट, व्हॉट इज लिरिक, व्हॉट इज बॅलेड, अशा टाईपचे जे काही लिटररी टर्म असतात त्यावरती हा क्वेश्चन डिपेंड असणार आहे. त्यानंतर सेक्शन बी, यामध्ये लक्षात घ्या, आयडेंटिफाय लिटररी डिव्हाइसेस एनी 5 फॉर 5 मार्क्स. इन द सेन्स यू हॅव टू आयडेंटिफाय फिगर ऑफ स्पीच विच गिवन इन द एक्झाम. आउट ऑफ 7 यू हॅव टू आयडेंटिफाय 5. जस्ट यू हॅव टू राईट द नेम ऑफ दॅट फिगर ऑफ स्पीच. लक्षात घ्या, या सेक्शनमध्ये साधारणपणे 7 एक पोएटिक लाईन दिलं जाईल. तुम्हाला कोणतेही 5 लाईनचे तुम्हाला फिगर ऑफ स्पीच आयडेंटिफाय करायचे आहेत. फॉर एक्झाम्पल पर्सोनिफिकेशन असेल, मेटाफर असेल, सिमिले असेल किंवा अलिट्रेशन असेल, हा या भागामध्ये असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन 2, त्यामध्ये देखील ए आणि बी असे 2 सेक्शन आहेत. ए सेक्शनमध्ये राईट करेक्ट ट्रान्स्क्रिप्शन असा हा ए सेक्शनचा प्रश्न असणार आहे, जे की 5 मार्कासाठी असणार आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, काही वर्ड्स दिले जातील आणि तुम्हाला त्या वर्ड्सचं ट्रान्स्क्राईब करायचं आहे. म्हणजे फोनेटिक सिम्बॉल्समध्ये तुम्हाला त्याचं कन्व्हर्जन करायचं आहे. फॉर एक्झाम्पल कॅट, सीप, मार्क असे जे काही वर्ड आहेत ते तुम्हाला कन्वर्ट करायचं आहे. इट मीन्स दॅट इन दिस सेक्शन यू हॅव टू ट्रान्स्क्राईब सम वर्ड्स, 5 वर्ड्स इन टू फोनेटिक IPS सिम्बल्स. त्यानंतर सेक्शन बी, यामध्ये रेफरन्स टू कॉन्टेक्स्ट असा पोएमवरती हा प्रश्न असणार आहे. 4 पोएटिक लाईन दिले जातील. तुम्हाला त्या पोएमचा रेफरन्स आणि कॉन्टेक्स्ट लिहायचं आहे. फॉर एक्झाम्पल एखादं पोएमचं लाईन असेल तर तुम्हाला त्या पोएमचं पोएट कोण आहेत आणि कुठली पोएम आहे आणि त्या लाईनचा अर्थ काय होतो हे तुम्हाला एक्सप्लेन करून सांगायचं आहे. मग कोणतेही 2 लिहायचे तुम्हाला आणि ते 10 मार्कासाठी असणार आहेत. So in this section you have to write reference to context, means that you will get 4 poetic lines and you have to mention the poet and poem name and you have to explain the meaning of that particular line. त्यानंतर लक्षात घ्या, क्वेश्चन 3 ए आणि बी यामध्ये देखील 2 टाईप आहेत, भाग आहेत. क्वेश्चन 3A मध्ये answer following questions in about 150 words and you have to attempt any 2 for 10 marks. म्हणजे लक्षात घ्या, 5 मार्कासाठी हा शॉर्ट नोट्सचा प्रश्न असणार आहे आणि यामध्ये 4 प्रश्न दिले जातील आणि हे 4 प्रश्न पोएम्सवरती असणार आहेत. 4 पोएम्सवरती हे प्रश्न असणार आहेत आणि तुम्हाला कोणतेही 2 अटेम्प्ट करायचे आहेत आणि ते 10 मार्कासाठी असणार आहेत. आता क्वेश्चन 3B, यामध्ये ॲन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स इन अबाउट 250 to 300 वर्ड्स. हा लॉंग क्वेश्चन्स असणार आहे. दिस क्वेश्चन इज फॉर 20 मार्क्स. आता लक्षात घ्या, यामध्ये कोणतेही 2 तुम्हाला प्रश्न सोडवायचे आहेत आणि एक प्रश्न 10 मार्कासाठी असणार आहे आणि हा जो सेक्शन आहे शॉर्ट स्टोरीजवरती असणार आहेत. लक्षात घ्या, तर सिलेबस टर्म 1, टर्म 2 हे एकत्रित असणार आहेत अभ्यासासाठी. तर त्यामधील दोन्ही घटक एकत्रित तुम्हाला अभ्यास करायचे आहेत. शॉर्ट स्टोरीज असणार आहेत 4, त्यापैकी कोणते 2 सोडवायचे आहेत हा मोठा प्रश्न असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन 4A, ॲन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स हा शॉर्ट नोट्सचा असणार आहेत फॉर 10 मार्क्स.
आणि यामध्ये देखील लक्षात घ्या, प्रोज सेक्शनवरती साधारणपणे 4 प्रश्न असणार आहेत, त्यापैकी कोणतेही तुम्हाला 2 सोडवायचे आहेत आणि 1 प्रश्न तुम्हाला 5 मार्कासाठी आहेत. प्रोज सेक्शनवरती हा क्वेश्चन असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन 4 मधला बी सेक्शन हा शॉर्ट नोट्सच असणार आहे. हा सेक्शन साधारणपणे लिटररी लँग्वेज स्टडीवरती हा प्रश्न असणार आहेत. तर फर्स्ट टर्म आणि सेकंड टर्मचं जर तुम्ही सिलेबस पाहिला तर फर्स्ट टर्ममधला 1 लेसन आणि सेकंड टर्ममधला 1 लेसन आहे लँग्वेज स्टडीवरती. यावरती तुम्हाला 4 प्रश्न असतील आणि तुम्हाला कोणतेही 2 सोडवायचे आहेत आणि हा प्रश्न तुम्हाला 10 मार्कासाठी असणार आहेत. एक गोष्ट लक्षात घ्या, अशा पद्धतीने क्वेश्चन पेपर असणार आहे. क्वेश्चन 1 A B फॉर 15 मार्क्स, क्वेश्चन 2 A सेक्शन आणि B सेक्शन फॉर 15 मार्क्स, क्वेश्चन 3 A इज फॉर 10 मार्क्स आणि B इज फॉर 20 मार्क्स, देन क्वेश्चन 4 A फॉर 10 मार्क्स अँड B फॉर 10 मार्क्स. अशा पद्धतीने टोटल 80 मार्काचा हा आपला क्वेश्चन पेपर असणार आहे. लक्षात घ्या, या पेपरसाठी सिलेबस लक्षात घ्या. तुम्ही नोट्स कोणतेही यूज करत असाल किंवा पुस्तक जर पाहिलं असेल तर टर्म 1 सिलेबस आणि टर्म 2 सिलेबस असा आहे. तर तुम्हाला परीक्षेसाठी या दोन्ही टर्मचा अभ्यास करायचा आहे. तो एक टर्मचा अभ्यास सोडून दिला तर एक दुसऱ्या टर्मचा जर तुम्ही सोडून दिला असं चालणार नाही आहे. एकत्रित तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे. तर व्यवस्थित तुम्ही अभ्यास करा आणि दिलेल्या पॅटर्ननुसार, सांगितलेल्या पॅटर्ननुसार तुम्ही अभ्यास करण्यास प्रयत्न करा. खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला पेपर सोडवता येईल. थँक्यू.